बंधू भगिनी आणि माता, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची उद्या जन्मतिथी. आपण तेवढे 4-5 मिनिटांमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची आपण ती थोडीशी माहिती आपल्याला मिळाली. एक मिनिट. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातली सर्व माहिती जर पाहिजे असेल तर मला असं वाटतं की संपूर्ण दिवसाचा सिनेमा सुद्धा पूर्ण पडणार नाही. आता तर आपण सहज शिकतो आहोत, मुले शिकतो आहेत, निवडणुका लढता आहेत आणि दाखवून राष्ट्रपती पदापर्यंत आपण जातो आहोत. तुम्हाला कल्पना नाही, परंतु अमेरिकेमध्ये अगदी अलीकडपर्यंत सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो काही 5-7 वर्षापूर्वी सुरू झाला. आपल्याकडे ही महिलांची चळवळ शिक्षणाच्या बाबतीत मागे असून सुद्धा आपण पुढे जातो आहोत. तर त्याच्यासाठी कुठला तरी एक आयकॉन आपल्या समोर लागतो. एखादा तसं एकलव्य जो आहे द्रोणाचार्यांची एक मूर्ती बनवून त्याने जे आहे धर्मविद्या ते शिकले. तशी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांचे पुतळे जे आहेत हे आपण समोर ठेवतो. ते या करता की यांनी आपल्यासाठी काय केलं, आपण त्यांच्यासाठी आता पुढे काय करायला पाहिजे. प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो आहोत. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले दोघांचंही पूर्ण आयुष्य जे आहे हे याच्यातच खर्च झाला. आणि ते ही समाजसेवा दुसऱ्याच्या पैशाने ते केली नाही त्यांनी. महात्मा ज्योतिराव फुले हे मोठे उद्योजक होते. खडकवासला धरण असेल, पात्रचा बोगदा असेल, अशी अनेक मोठी मोठी कामं त्यांनी केली. सोन्याच्या दागिन्याच्या ज्या काही साचे असतात, अख्ख्या देशातली एजन्सी त्यांच्याकडे होते. खडकवासला धरणात वगैरे पाणी जेव्हा सुटलं तेव्हा ते पाणी शिवाय म्हणून शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग करायचा नकार दिला. मग महात्मा ज्योतिराव फुल्यांनी तिथे शेती घेतली आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे पिकं जे आहेत वर्षातून 3-3, 4-4 पिकं त्याने काढली. आणि मग सगळ्यांना कळलं की या पाण्याचा किती उपयोग आहे. कॉन्ट्रॅक्ट कमिशन समोर सुद्धा महात्मा फुल्यांनी हेच सांगितलं की सगळ्या देशाचे लोक गरीब आहेत, त्यांना तुम्ही शिक्षण द्या, कृषीचं शिक्षण द्या, पाण्याचं योग्य व्यवस्थापन करा. आपण त्याला पाझर तलाव म्हणतो, त्याला त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी झिरपे तलाव असं नाव दिलेलं आहे. सगळ्यांना नोकरी धंद्यामध्ये सारखा वाटा द्या. हायब्रिडचा उपयोग करून द्या, जास्तीत जास्त उत्पादन वाढवा. सावित्रीबाई फुल्यांनी तर महात्मा ज्योतिराव गेल्यानंतर ते काम केलंय. मुंबईत जो दंगा झाला जातीयवादी, त्यावेळेला 50,000 लोक जमले आणि त्यांनी लोकांना शांत केलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांचे जे शिष्य आहेत त्यांनीच आपण त्याला बोरीबंदर स्टेशनचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणतात किंवा टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग महानगरपालिका हे त्यांच्या थोडे शिष्याने बांधले. त्यांच्याच शिष्य जे आहे लोखंडे, त्यांनी पहिली युनियन ह्या देशामध्ये काढली. रविवारची सुट्टी पहिल्यांदा त्यांनी सुरू केली. हे एक नाही असंख्य हे सगळे जे आहेत महात्मा ज्योतिरावांच्या आणि सावित्रीबाईंच्या पाऊल ठेवून ह्या सगळ्या मंडळीने आपापल्या पद्धतीने फार पुढे ते गेले. पहिलं ग्रामीण वर्तमानपत्र काढलं त्यांनी,
माझी आपल्याला विनंती आहे की आपण प्रत्येकाने गुलामगिरी वाचली पाहिजे. स्लेव्हरी त्याचे इंग्रजीत भाषांतर आहे. 150 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये जी लढाई सुरू होती, काळे विरुद्ध गोरे, त्या लढाईला ते लढणारे जे मागासवर्गीय काळे आपण ज्यांना म्हणतो आपण निग्रो, त्यांच्या लढाईला यश लाभो अशा प्रकारची प्रस्तावना त्या स्लेव्हरी किंवा गुलामगिरीच्या पुस्तकावर 150 वर्षापूर्वी त्यांनी लिहिली. आशिया खंडातून कुणीही असं काम केलं की पहिली व्यक्ती 7 समुद्र पार चाललेल्या लढाईला अशा प्रकारचे समर्थन देते. आणि ते पुस्तक आणि त्यांचं ते हस्ताक्षर इंग्लिश मधलं, ते जेव्हा बराक ओबामा साहेब आले होते मुंबईमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष, त्यावेळी त्यांना दाखवलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण त्याच लढाईतून पुढे जे आहे बराक ओबामा सारखे लोक जे आहेत अमेरिकेच्या अध्यक्षपदावर बसले. या दोन्ही जे आहेत प्रत्येकाचे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय क्रांती घडवली याच्या देशामध्ये आणि जगाला दाखवून दिलं की युद्धनीती कशी असते, राजनीती कशी करायची असते. महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक क्रांती महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी केली. आणि समाजाने सगळे कसे एक असले पाहिजेत, मुला मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, सगळ्यांचे अधिकार समान असले पाहिजेत. आणि आपल्याला कल्पना आहे, आपण भारत आणि आजूबाजूचे देश पाहतो आणि म्हटलं तर आपण मागासले म्हणून बनले गेलो. परंतु ज्या ज्या देशामध्ये, मग युरोप असेल, अमेरिका असेल, जपान असेल, आपण पाहतो सिनेमामध्ये पाहतो, टीव्हीवर पाहतो, सैन्यामध्ये महिला आहेत, शिक्षणामध्ये महिला, ऑफिसामध्ये पोलिसांमध्ये पोलिसांच्या बरोबरीने काम करतात. ते सगळे देश आपल्या पुढे आहेत. आणि ज्या देशामध्ये आपल्यासारख्या देशामध्ये आपण या महिलांना घरात बसून ठेवलं, 50% शक्ती जी आहे मानवी शक्ती ती आपण घरात बसून ठेवली, आपण सगळे मागे आहेत. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पूजा अर्चा करताना आपण सगळेच म्हणतो विद्येची देवता सरस्वती महिला, पण शिक्षण महिलांना द्यायचं नाही. संपत्तीची देवी लक्ष्मी, पण तिच्या हातात पैसे येणार नाही याची काळजी आम्ही घेतो. शौर्याची देवता जी आहे भवानी माता, काली माता, पण आपण या सगळ्या लढाईमध्ये कुठे महिलांना घेत नाही. आज जगामध्ये चांगले इंडिया युद्ध असेल, काही काही युद्धांमध्ये महिला सुद्धा पुरुषांच्या बरोबर लढतात. हे मी काय सांगतो, हे सगळं आपण केलं तर आपला एरिया पुढे जाईल, मग शहर पुढे जाईल, जिल्हा, महाराष्ट्र, देश पुढे जाईल. ती सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. कुठेतरी मगाशी पाठवलं, एक क्लिप पाठवली, त्याच्या कलाकार सुलक्षण कुलकर्णीची अशा साठी कुलकर्णी सुलक्षण असं नाव त्यांनी खूप चांगलं होतं. उद्या सावित्रीबाई फुलांमुळे आपण एवढे पुढे आलो. एक पंथी ज्ञानाचे आपल्या घरासमोर उभा लावा. आणि त्यांनी आणखीन एक सांगितलं, मी ते करते, माझ्या मैत्रिणीने पण करायला सांगते की एक सावित्रीबाईंचे आम्ही मुले आहोत हे दर्शवणार कपाळावरती कुंकू जे आहे चिरीमध्ये अडवून छोटंसं लावावं आणि सावित्रीबाईंची आठवण आपण सर्वांना करून द्यावी. एक वेगळ्या प्रकारचे जे आहे ते जनजागरण आहे. आता पुढे जे आहे दरवर्षी हा कार्यक्रम आपल्याला इथे करावा लागणार. उद्या सकाळी तुम्ही नायगावला तुमच्या जन्मस्थानी गेली 20-25 वर्ष जात असतो आम्ही सगळे. उद्या मुख्यमंत्री महोदय आणि अनेक मंत्री तिथे आहेत, त्या कार्यक्रमाला मी जातो. नंतर चाकणला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा पुतळा
त्याचं अनावरण आहे, तिथे सुद्धा मी जातो. त्याच्यानंतर परत पिंपरीला कार्यक्रम आहे. म्हणजे आपल्याला विनंती आहे आपल्या मुलांना शाळेतल्या वेगवेगळ्या शाळेतील मुला मुलींना गणेश दर्शनासाठी घेऊन या. आणि आमच्या सगळ्या कार्यक्रम समाधानाचाही सगळे कार्यक्रम वगैरे ही जी काही चित्रफित थोडक्यात तुम्ही दाखवली ती उद्या रात्रीपर्यंत वारंवार कशी दाखवता येईल, जे जे लोक येतील त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातून त्यांना अजिबात सावित्रीबाई फुले म्हणजे कोण हे माहितीच नाही, त्यांना थोडीफार तरी माहिती होईल. आणि मी एवढंच सांगेन, प्रत्येकाने शेतकऱ्याचा असोत गुलामगिरी ही 2 पुस्तकं जी आहेत ही काही करून वाचा तुम्ही, म्हणजे तुम्हाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं महत्व नक्की कळून येईल. मी आपण सगळे या कार्यक्रमाला उपस्थित आलात. मी तुमच्या मनापासून आभार मानतो, आभारी आहे तुमचा. आणि दरवर्षी आपण हा कार्यक्रम सगळ्यांनी मिळून हा मोठ्या प्रमाणात साजरा करून शिक्षणाची ही ज्ञानज्योती जी आहे, क्रांती ज्योती आहे, तिचा कामाचा इतिहास लोकांसमोर मांडूया. तुम्हाला शेवट सांगतो, सावित्रीबाई गेल्या कशा याही आपल्याला माहिती आहे. पूर्वी प्लेगची साथ आली पुण्यामध्ये आणि देशामध्ये, औषधं नव्हती. प्लेग झाला की बाम नेऊन टाकायचं, तो तिथल्या तिथेच संपून जायचं. ती व्यक्ती सावित्रीबाई फुलांनी आणि महात्मा ज्योतिबा फुलांनी बाल हत्या प्रतिबंध गृहामध्ये म्हणजे स्वतःचा एक ज्या विधवा पण त्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांचे बाळंतपण त्यांनी केले त्यांच्या घरामध्ये. त्यातल्याच एका ब्राह्मणाच्या मुलाला यशवंताला दत्तक घेतलं, ते पुढे डॉक्टर झाले. प्लेगची साथ आली त्यावेळेला औषध पाणी सुरू केलं त्यांनी. आणि पुण्यापासून 8 मैल लांब जवळपास एका नावावर असे टेंट टाकून त्यांनी जे आहे दवाखाना सुरू केला. सावित्रीबाई फुले तर पुण्यात आणि वेगवेगळ्या रस्त्यांमध्ये जाऊन लोकांना घेऊन तिथपर्यंत जायच्या आणि औषध पाणी करावं सांगायचं. यशवंताने सांगितलं की आई तू हे करशील तर तुला सुद्धा प्लेग होईल आणि तुझं सुद्धा आयुष्य संपेल. पण त्यावेळेस सावित्रीबाई फुले म्हणाला, यशवंता आज जर शेठजी असते, महात्मा फुलांना ते शेठजी म्हणायचे, आज जर शेठजी असते तर ते घरात नसले असते त्याला. आज ते नाहीत आपल्याला हे काम करायचं, काम करत राहिल्या. आणि मला असं पांडुरंग गायकवाड नावाचा एक मोठा मुलगा, तरुण मुलगा, त्याला मागास समाजातला प्लेग झाला. सावित्रीबाई फुलांनी त्याला पाठीवर घेतलं आणि 7-8 किलोमीटर मैल पळत केला. सावित्रीबाईला प्लेग झाला आणि सावित्रीबाई त्यांचा मृत्यू झाला. मला सांगा, याच्यापेक्षा समाजामध्ये बलिदान ते कशाला म्हणतात? माहीत असताना सुद्धा लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपला प्राणाला लावणं, प्राणाचं बलिदान देणं, मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठं काम जगात असू शकत नाही. त्या ज्ञानज्योती सावित्रीबाईंना आपण पुन्हा एकदा वंदन करूया. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती.